भारतीय संविधानामध्ये सरकारची भूमिका ही आहे, नो लॉस नो प्रॉफिट, कुठल्याही प्रकारचे प्रॉफिट कमवण्याचा अधिकार नाही आणि म्हणून एमएससीबीलाही प्रॉफिट कमवण्याचा अधिकार नाही, हा बिनविरोध कायदा होतो। मी नरेश बापचे सत्यवजान न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण गोंदियाला आहोत। आज गोंदिया येथील काँग्रेस भोला भवन या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठक झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दिलीप बनसोड यांच्या अध्यक्षतेत बैठक जी आहे संपन्न झालेली आहे। त्या बैठकीनंतर आता महावितरणच्या कार्यालयावर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, का म्हणून आलेले आहेत, काय निवेदन देणार आहेत ते आपण जाणून घेऊया गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड यांच्यासोबत। काय म्हणाल, आज आपण महावितरणच्या विभागाला भेट दिलेली आहे, काहीतरी एक निवेदन आपल्या काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। काय मुख्य मागण्या आहेत आणि मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर पुढे काय भूमिका राहील काँग्रेसची? हा निवेदन जो आहे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने याच्यासाठी आहे की महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या माणसाला जनतेच्या कुठल्याही भावना कळत नाही। त्यांनी विद्युत बिलामध्ये जे आकारणी केलेली आहे ते 30% वाढ केलेली आहे। त्याच्यामुळे गावखेड्यामध्ये राहणारा सर्वसामान्य जो माणूस आहे त्याला कशाच्या आधारावर बिल भरलं, 100 युनिटच्या वर जळलं की त्याचे रेट वाढत चालले, 13 रुपया युनिटपर्यंत त्यांनी वाढवलेलं आहे। हे जनावराची सरकार आहे की माणसाची सरकार हेच कळत नाही। आणि राज्याचा उपमुख्यमंत्री सांगतो की राज्यामध्ये सरप्लस विद्युत आहे, मग सरप्लस विद्युत आहे तर तुमचे रेट कसे वाढले, कशासाठी वाढवले, तेवढे कोणासाठी वाढवले ते, हा एक मुद्दा घेऊन आज आम्ही चीफ इंजिनियरला निवेदन दिलेलं आहे। दुसरा निवेदन आमचा तो आहे की प्रीपेड मीटर स्मार्ट मीटर लावणार नाही, कारण प्रीपेड मीटर आणि स्मार्ट मीटर हे अदानीच्या पोट भरण्याच्यासाठी तयार केलेले मीटर आहेत आणि म्हणून ते मीटर या जिल्ह्यात लागणार नाही, हे सुद्धा ताकीद चीफ इंजिनियरला आम्ही दिलेली आहे। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा आहे की जे शेती पंपासाठी ज्या लोकांनी पैसे भरलेले आहेत, डिमांड भरलेले आहे, त्याचे अजून कनेक्शन देत नाही। एका बाजूला सांगतात सोलर पंप लावू, तर सोलर पंपासाठी याच्याजवळ पैसा नाही, सबसिडी नाही, मग यांनी ते सोलर पंप किती दिवसात लावा? शेतीचा आता हंगाम सुरुवात आहे, ठीक आहे, निसर्गानं पाऊस दिल्यामुळे ठीक आहे, पण उद्या जर पाऊस नसता तर शेतकऱ्यांनी जे डिमांड भरलेला तो गेलेला असता, हा एक मुद्दा आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मोरगाव अर्जुनी तालुक्यामध्ये इडदा असेल, तिकडे राजोरी बरनोरी हे अतिशय दुर्गम भाग आहेत, 15-15 दिवस लाईट राहत नाही, तिथे कुठला सबस्टेशन देत नाही, तिथे कुठलं लाईनमॅन जात नाही, म्हणून हे सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि या निवेदनावर सरकारने जर कारवाई केली नाही तर निश्चितपणाने येणाऱ्या 8 दिवसामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं जाईल आणि सरकारी अधिकाऱ्यांना अडचणीत आणल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेऊन हा निवेदन आज आम्ही दिले। आपल्यासोबत आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत। काय म्हणाल आमदार साहेब, आज एक निवेदन देण्यात आलेलं आहे महावितरणला, काय निवेदन होतं? महावितरणकडे आज आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीची मीटिंग घेऊन जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी आणि आमच्या काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज ह्या ठिकाणी चीफ इंजिनियरला विद्युत विभागाशी संबंधित विविध समस्या ह्या मार्गी लागल्या पाहिजे, जसं लोड शेडिंग असो, स्मार्ट मीटर असो, शेतकऱ्यांना जे किमान 18 तास त्यांना सप्लाय मिळालं पाहिजे हे समस्या असो, ह्या सर्व समस्या घेऊन शीला आज आम्ही ह्या ठिकाणी सर्व एक डेलिगेट आम्ही त्यांना दिलेला आहे। नक्कीचपणे ह्या जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्यातील जे शेतकरी आहे आणि जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ता, सर्व संपूर्ण तालुक्यातील कार्यकर्ता हे घेऊन मोठा भव्य मोर्चा आम्ही MSCB ऑफिसवर करणार आहोत। राज्याचा उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा खात्याचा मंत्री हा सफिशियंट फेल करते। तुम्ही राज्यात एका बाजूला सरप्लस विद्युत आहे असं सांगताय आणि सरप्लस विद्युत असताना मग तुम्ही इतके रेट का वाढले? आम्ही जेव्हा समजू की तुमची आकारणी वाढण्याचं कारण की तुम्हाला कोयला मिळत नसेल, पाणी मिळत नसेल, हे जर मिळत नसेल तर आकारणी वाढू शकते। इंधनाचे रेट आता स्थिर आहेत, हे स्थिर असल्याच्या नंतरही रेट 30% वाढवणं म्हणजे आता गरिबांनी लुटणं झालं ना, कोण कशाच्या आधार? आता तुमच्याकडे आपण बरं झालं तुम्ही लोकांनी थोडासा दिवस ते स्मार्ट मीटर थांबवले, कशासाठी स्मार्ट मीटर लावण्याची आवश्यकता आहे? काय आवश्यकता सरकारने पडली एवढी? काय चोर आहेत का सगळे लोक? अरे आज माहिती आहे का मॅडम, स्मार्ट मीटर प्रीपेड मीटर जर लावले, एखादा गरीब माणूस आहे जो रोजी कमवणार आहे, वेळेवर जर बिल भरायला पैसे नसले तो हजारात राहील ना,
त्याच्या पोराच्या शिक्षणाचं काय होईल याचा कोणी विचारच नाही करत. अशा पद्धतीचे निर्णय या सरकारने घेतले. हा पहिला मुद्दा आहे विद्युत बिलाची आकारणी त्वरित रद्द करणे. दुसरी महत्वाची बाब मॅडम आपल्याशी मागे चर्चा केली होती की ज्या शेतकऱ्यांनी किमान तुम्ही म्हणता ते सोलर पंप लावा, सभागृहामध्ये याच्यावर 2 तास चर्चा झाली आमची. काय कशाच्या आधारावर म्हणजे लोकांनी शेतकरी रात्रीच्या वेळेस जावा सापानं मेला तर तिथे काही नाही, विद्युतच्या काही मेला त्यांनाही काही नाही. अशा पद्धतीचे निर्णय म्हणून आमची विनंती आहे 24 घंटे द्या ना तुम्ही, बाकीच्या लोकांना कटौती करा ना, कटौती करा बाकीच्या ठिकाणी, पण शेतकऱ्यांचं झालीच नाही. शेतकरी रोज विद्युत नाही करत, केव्हा झालं जेव्हा हंगाम असतो, तर हंगामाच्या वेळेस त्याला दिलं पाहिजे अशी आमची विनंती आहे. भारतीय संविधानामध्ये सरकारची भूमिका ही आहे नो लॉस नो प्रॉफिट, कुठल्याही प्रकारचे प्रॉफिट कमवण्याचा अधिकार नाही आणि म्हणून एमएससीबीलाही प्रॉफिट कमवण्याचा अधिकार नाही. हा मी नाही म्हणत, कायदा म्हणतो. आणि म्हणून अशा पद्धतीच्या कुठल्याही प्रीपेड मीटर लावता येणार नाही याचं नोंद तुम्ही घ्यावी. शेवटचा मुद्दा आहे मॅडम तो इर्दा गाव, नक्षलाईट गाव. अरे ते नक्षलाईट लोक म्हणतो तुम्हाला माहिती आहे का, तिथला गाव राजोरी भरनोरी आणि ज्या गावामध्ये हत्तीनं घरं पडले, जे हत्तीनं पूर्ण उद्ध्वस्त केले, ते नागरडोह सारखे गाव, त्या गावात 8 दिवस लाईट नाही, 15 दिवस लाईट नाही. इर्द्याचा एक प्रस्ताव तुमच्याकडे मंजुरीला आहे, अनेक वर्षापासून पडलेला आहे, त्याला करायचं तो 33 केवीचा आहे, त्याला मंजुरीच्या